इंडिया आघाडीचा उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा। मोर्चानंतर मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी आघाडीच्या सर्व खासदारांना डिनरसाठी निमंत्रण। राहुल गांधींसारख्या कपोलकल्पित कहाण्या आता शरद पवारही सांगू लागले। त्यांच्यावर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम। शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला असताना भाजपा आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्यास पुढे येण्याचं कारण काय? राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगाकडून उत्तर हवं आहे, शरद पवारांची प्रतिक्रिया। राहुल गांधींना पराभव पचवता येत नाही। राहुल गांधींनी जिंकल्यावर आरोप का केले नाहीत? उपमुख्यमंत्री शिंदेंचा राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवरून निशाणा। गडकरींच्या जवळच्यांची नावं मतदार यादीतून गायब होत असतील तर इतरांचं काय? मतचोरीचा याहून मोठा पुरावा काय आहे? गडकरींच्या मुलाखतीचा भाग ट्विट करत वडेट्टीवारांचा सवाल। देशात सध्या 6 राष्ट्रीय पक्ष तर 67 प्रादेशिक पक्ष। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यादी जाहीर। तर महाराष्ट्रामधील 9 पक्षांसह देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द।